तर चला आता आपलं चक्रध्यानाबद्दलचं मी तुम्हाला सांगितलं काय-काय आयोजन काय आहे. परत अजून काही शंका असतील तर ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. आता मला थोडंसं सांगायचंय, की आपले प्लॅन्स पुढे काय आहेत? कारण मग तुम्ही तयारी ठेवाल, तर तुम्ही लिहून घ्यावेत कृपया. अ, असं मला वाटतं म्हणजे जास्त आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट्स आणू शकतो. तर बघा आता आज आहे 1 तारीख आणि आजपासून आपण सहस्त्रार चक्राध्यान करायला घेतलंय. तर 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत चक्राध्यान करा. सहस्त्रार चक्राध्यान करा. जर खालचे चक्रा राहिले असतील, तर मी तुम्हाला सांगितलंय सगळं बीजमंत्र म्हणा आणि मुद्रा म्हणा, सगळ्या चक्रांच्या करा आणि मग सहस्त्रार चक्र करा. असं एक ध्यान होऊ द्या. नाहीतर तेच आहे ना खालपासून वरपर्यंत, खालपासून वरपर्यंत. तर हे असं एकदा करा, दोनदा करा किंवा मग अजून मला एकदा मी असं केलं सगळे 7 चक्र, मग दुसऱ्यांदा सहस्त्रार केलं आणि तिसऱ्यांदा मला मूलाधारात प्रॉब्लेम आहे, तर तिसऱ्यांदा. असं तुम्ही करा 3दा ध्यान आठवड्यातून. काही हरकत नाहीये. नाहीतर 2दा करा. हे मी तुम्हाला सांगितलंय आणि ज्यांनी काही खालचे केलेले त्यांनी नुसतं सहस्त्र करा 1दा 2दा. तर पूर्ण ते चक्र ध्यानावर 1 ते 10 फोकस करा. दुसरं 1 ते ध्यान आपल्याला संकल्प लिहायचे आहेत आणि आत्ताच सांगितलं, की 11-11चं पोर्टल हे पूर्ण मॅनिफेस्टेशनचं 11 नोव्हेंबर टू 12 डिसेंबर. हा पूर्ण 1 महिना मॅनिफेस्टेशन पॉवर खूप चांगली आहे. वर्षभराचे संकल्प करायचे आहेत आणि त्याचे संकल्प आत्ता करायचे 10 पर्यंत आणि 11-11 पासून ही ऊर्जा पीक होणार आहे. त्यावेळेला धडाधड मॅनिफेस्टेशन होऊ शकतात. आणि नेमका आपला तो कोर्स आपण हृदय ध्यान आणि व्हिज्युअलायझेशन नेमकं या पिरियडमध्ये घेतो. आणि ते कसं प्लॅन केलं गेलं हेही मी तुम्हाला सांगितलं. मी ठरवलं आणि नंतर मला सपोर्ट मिळाला आणि आतापर्यंत वरांडे मॅडम तेच करायच्या. मी काय तारीख दिली की त्या विश्लेषण करायच्याच. ते सुद्धा ते योग सांगतातच. त्यावरून आपल्याला ऊर्जा व्यवस्थित गाईड करतीये. आपली ग्रुप ऊर्जा खूप चांगली आहे आणि आपण योग्य ते करत आहोत. आणि खरंच आपल्याला हे अमूल्य असं मिळत आहे योग्य पाथवर चालायचं. तर बरोबर आपण त्यावेळेला ते म्हणजे आयुष्य बदलाचा कोर्स भाग 1 परत आपण सुरू करत आहोत. तारीख वगैरे ॲक्टिव्ह आहे की नाही मला माहिती नाही. मी बघेन आणि मला सांगावं कोणी चॅट बॉक्समध्ये आता तो कोर्स ॲक्टिव्ह आहे की नाही. पण 11 तारखेपासून आपण तो साधारण फर्स्ट वीक डिसेंबर नाहीतर 30 नोव्हेंबरपर्यंत तो करायचा आहे. तर हे झालं आता आपलं संकल्प पेरणं. संकल्पाला मी आजच सुरुवात केली आहे. ते पण योगायोग. त्यानंतर मला हे नॉलेज मिळालंय, की आत्ता संकल्प टाकला. काल पण मी म्हटलं आपण करू, आज पण मी टाकला, कोणी सुरू केलंय. तर जे त्याच्यात जो संकल्प लिहिल तो त्या ग्रुपला टाकतायत. म्हणजे किती छान बीजरोपण करतायत त्या व्यक्ती ग्रुपसाठी. लक्षात घ्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड होणार आहे यातून. आणि हे खूप अमूल्य कामाची संधी मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हीही जरूर घ्या, त्यात विचारपूर्वक संकल्प टाका. स्वतःच्या संसाराच्या अडी-अडचणीचे जे संकल्प आहेत, कामं आहेत. आता हे बघा, असं डिस्कशन झालेलं आहे, म्हणून मग घर बांधायचं नाही, अ, मग हे करायचं नाही, हे बाजूला ठेवायचं, माझ्याकडे बघायचं. मी ज्ञानकुंजचं काम केलं. आज माझं ते सगळं गार्डन रेडी झाली. प्लॅनिंग जसं होतं त्याच्या आधी सुरू आहे. व्यवस्थित मी करत आहे. आपल्याला कशाचीही गॅरंटी नसते. आपल्या आयुष्याची पण गॅरंटी नाही आणि पृथ्वीच्या इव्होल्यूशनची गॅरंटी नाहीच नाही आणि आपल्या इव्होल्यूशनची गॅरंटी नाही. त्यामुळं अवेअर ठेवायचं, पण सगळ्या गोष्टीत बॅलन्स ठेवायचं. माझ्या फारसा फरक पडलेला नाहीये. तर थोडाफार फरक पडला. थोडंफार जाणून घेऊन तिथे फोकस इकडचा काढून तिथे घालणं गरजेचं आहे. पण हेच बघायचं नाही, मग मी कामच कशाला करू असं नाही. परवा बोलता राहिले अर्चना मॅडम आणि त्यांच्या मुलीला हेच होतं, तर काही करूसं वाटत नव्हतं. पण त्याही गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत. पण ती फेज जाते 4 दिवसांनी, 8 दिवसांनी. परत आपल्या संसारातल्या ड्युटी करायच्यात आपल्याला. केल्या पाहिजेत. मग घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपलं काही अजेंडा आहेत, मटेरिअलिस्टिक आपले संकल्प आहेत, ते पेरायचेच पेरायचे. हे सोडायचं नाही. कारण याच्यातनं आपण पुढं जाणार आहोत, मनाला शांती लाभणार आहे, ध्यानधारणेने करायला लागणारच आहे. म्हणून हे संकल्प तुमचे तुम्ही वहीत पेरा आणि जे आपल्या इव्होल्यूशनसाठी, आपल्या स्वतःच्यासाठी आणि पृथ्वीच्यासाठी आहेत,
हे सुद्धा आपण तिथे करूयात. 1 ते 10 नोव्हेंबर हे पूर्ण करायचं. नेहमीचे रूल लावायचे. पॉझिटिव्ह टेन्स संकल्पाचे नियम काय आहेत? सुचेता मॅडमनी लिहिलंय मॅडम परत एकदा त्या ग्रुपवर टाका तुम्ही भाग 1 वर असाल तर. आणि आता तिथे तुम्ही करायचं आहे भाग 1 वर संकल्प. ते चक्राधनात मिक्स करू नका. तर हे आहे आपला 1 ते 10 चा अजेंडा. आता शुक्रवारपासून शंख वादन सुरू होतंय. तो जरूर भाग घ्या. शंख जरूर आणा. मी घेतलेला आहे शंख आणून तयारी ठेवलेली आहे. तुम्ही पण तयारी ठेवा आणि आपण नाहीतर कोणाला सांगा. मी माझ्या मिस्टरांकडेच काम ते सोपवलंय, की तुम्ही घ्या भाग, वाजवा. वाजवायला त्यांनी सुरुवात केली आहे रोज छान वाटतं आणि खरंच त्याचे इफेक्ट्स आहेत. ऊर्जा बघितली वाजवल्यानंतर थोडीशी. त्यांना थोडाच आत्ता वाजवायला येतोय आणि इट वर्क्स अ लॉट. त्यामुळं ते खूप महत्वाचं आहे. तर हे झालं आपलं 3, 4, 5 शंख प्रक्षालन. नंतर सोमवारी 13 तारखेला सोमवती अमावास्या येतीये आणि सुरेश जींशी आजच बोलले आणि ते सोमवती ध्यान घेणार आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. तर ते म्हटले, "मी लक्ष्मीचं सुद्धा काही कनेक्शन करून घेतो" वगैरे काय-काय म्हणत होते. तर त्यांच्या पद्धतीने ते ध्यान घेतील. 13 तारखेला सकाळी ठेवलेले आहे 10 ते 12 कारण काही अमावास्या कधीपर्यंत आहे ते बघून घ्या. मी कन्फर्म केलेलं नाही. त्यांनी सांगितलं सकाळी घेऊ म्हणून. तर सकाळी 10 ते 12 ते ठरवलेलं आहे. तर त्याचा तुम्ही तो फायदा घेऊ शकता. सोमवती ध्यानाचा 13 ला आणि त्याच्यानंतर जो आहे 24 नोव्हेंबर टू 30 नोव्हेंबर आपण सीतायन हे बुक विश्लेषण सुरू करतोय. माझी मैत्रीण म्हणजे शुभांगी गोसाई मॅडम या घेणार आहेत पुस्तकाचं विश्लेषण आणि ज्या आपल्या साधकांना प्रश्न विचारला होता, मागं दिली होती कामगिरी. त्यांनी काही उत्तर कोणी दिलं नाही. प्रेरणा मॅडम ॲडमिट आहेत. आणि त्यामुळे बाकीच्यांनी पण मला उत्तर दिलं नाही. मग मी त्यांच्यावर सोपवून टाकलं हे काम आणि त्या तयार झालेल्या आहेत. त्यातून जे ठरले होते, ज्यांनी पुस्तकं वाचली होती, ते जरूर डिस्कशनमध्ये भाग घेऊ शकतात. रोज 15 मिनिट डिस्कशन करणार आहे. नाहीतर अजून त्यांना 1 दिवस बोलायचं असेल, तर ते 1 दिवस त्यांचा ठेवू. प्रत्येकाला 1-1 दिवस देऊ त्यांचं झाल्यावर. तर हे 24 ते 30 आहे. आता या सीतायन विश्लेषण जो आहे ते फार महत्वाचं आहे. तो का ठेवलाय मी सांगते. ॲक्चुअली गोसाई मॅडमनीच पी-एस-एस-एममध्ये त्या पुस्तकाचं केलं. आपल्याकडं अमृता मॅडमनी केलेलं आहे. पण हे जे आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत, ती हीच चर्चा करणार आहोत, की मागच्या युग परिवर्तनाच्या वेळी, रामायणाच्या, महाभारताच्या वेळी सीतेने का जन्म घेतला होता? सीतेने काय कामगिरी केली आणि तिने वनस्पतींना, पशूंना, पक्षींना, तिच्या दासींना घेऊन काय-काय केलं, त्यामुळं काय झालं आणि पृथ्वी म्हणजे युग परिवर्तनासाठी तिने ते कसं सहज काम केलं. रावणाचा सुद्धा त्यात योग होताच काम करण्याचा, जसं मी आता बोललं तसं. रावण हा खूप साधना करणारा माणूस होता. तर या सगळ्या गोष्टी त्याचा रोल होताच ना, त्याशिवाय कसं काही पृथ्वीचं परिवर्तन झालं असतं, असं असतं सांगा बरं मला? युद्ध झालं पाहिजे, सगळं झाल्याच गोष्टी पाहिजेत, तुम्हाला कळतं ते. तर हे संकल्प असतात त्या-त्या लोकांचे. त्यासाठीच तो जन्म घेऊन आला होता. त्याला काही केलं आठवत नव्हतं. सीता सागरी जागृत करण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी युद्ध झालंच. म्हणजे ते इव्होल्यूशनसाठीच होतं सगळं. तर हे आपण समजून घ्यायचंय सीतेने काय केलं. तोच रोल आपल्याला आता करायचा आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांना. आपण म्हटलं ना, आपण काही पुढं एक ग्रुप करतोय सगळ्यांसाठी म्हणजे आणि सगळ्यांनीच हे करावं. आता तो ग्रुपही करण्याची गरज नाही. कारण सगळ्यांनी जर हे काम केलं, तर ते लवकर-लवकर इव्हॉल्यूट होणार आहे. तर हे आता फेमिनाईन ऊर्जा करू शकते. आणि फेमिनाईन ऊर्जेचा काही रोल आहे या परिवर्तनात. त्या पुस्तकातून ते समजून घ्यायचंय आपण, की वनस्पतींचा काय रोल होता, सीतेने वनस्पतींना काय दिलंय आणि म्हणून मी तुम्हाला नेचरमध्ये जा सांगते. कारण अर्थ चक्र आहे ना, अर्थ चक्र ओपनिंग त्यामुळं होणार आहे. हृदयाचे कप्पे तिथून उघडणार आहेत. हृदयाच्या कप्प्यांना उघडायला 6 क्वालिटीज महत्त्वाच्या सांगितल्या जातायत. त्या आपल्याला आचरणात आणायच्यात. एक सांगितली तुम्हाला अप्रिसिएशन, धन्यवाद देणं, अप्रिशिएट करणं. तर ह्यासाठी ते पुस्तक आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे डिसेंबरमध्ये मी जो कोर्स सुरू करतीये, की पहिले 3 दिवस हे इंग्लिशमध्ये घेतील. मी पण इंग्लिशमध्येच घेणार आहे. ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस हा एक वेगळा ग्रुप केला इंग्लिश डिस्कशनसाठी. जे डिस्कशनमध्ये भाग घेऊ शकतात त्यांच्यासाठी. पण तिथे सुद्धा
पॅसिव्हच लोकं आहेत. तिथे सुद्धा डिस्कशन कोणी करत नाही, पण ग्रुप जॉइन करा म्हटल्यावर भराभरा सगळ्यांनी ग्रुप जॉइन करून घेतलाय. तर तो ग्रुप डिस्कशनसाठी केलेला आहे. तरी सुद्धा माझ्याशिवाय आणि 1-2 काही कमेंट मारल्याशिवाय कोणीच डिस्कस करत नाहीये. तर हे सुद्धा नेहमीसारखंच पिक्चर तिथे क्रिएट झालंय. पण ते इंग्लिशमधनं तो भाग 3 चा कोर्स होईल. पण तरी सुद्धा बऱ्याच मी त्याच्यात सेपरेशन करणार आहे. हे 3 दिवसाचं आपलं ओरिजिन, आपण कोण होतो, पृथ्वी तयार कशी झाली, आपण कसं तयार झालो, हे ते घेणार आहेत. घेणार आहेत. ते इंग्लिशमध्येच घेणार आहेत आणि त्यालाच कनेक्टेड मी थोडंसं इंग्लिशमध्ये घेईल. पण बाकीचं मी ते सेपरेट करेल बहुतेक. तो इंग्लिशमधला कोर्स वेगळा आणि भाग 3 वेगळा करेल. मी अजून ठरवलेलं नाहीये. त्याला कनेक्टिंग मी घेईल किंवा मग मी इंग्लिश जे काही घेईल ते सगळं मराठीत सुद्धा डिस्कस करेल. असं काही आहे ते स्वरूप किंवा पॅच असतील त्याच्यात. तर तो कळण्यासाठी ते ध्यान तर मी मराठीतूनच करेल. ते ध्यान प्रकार करण्यासाठी बॅकग्राऊंड म्हणून सी टाईम अटेंड करणं गरजेचं आहे. तर हे 24 ते 30 नोव्हेंबर रात्री 9 ते 10 होईल. तर जरूर सगळ्यांनी ती संधी घ्यायची, मोफतच आहे. आणि डिसेंबरपासून 7 दिवस अमृता मॅडम क्रिस्टल कोर्स करतायत. आता क्रिस्टलचं महत्त्व यात खूप आलेलं आहे. हे जे स्टार चक्र सांगितलंय 8 to 12, 8 to 12 ओपनिंगसाठी हे क्रिस्टल्स खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळं अपडेटेड नॉलेज आहे बरं का. नॉलेज सारखं बदलतंय आणि मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं भाग 2 ला, की क्रिस्टल खूप पुढे जाणार आहेत. म्हणजे खूप महत्त्व येणार आहे. पण हे ध्यानी लोकांना जास्त तर न हे सगळं झालं डिस्कस करून. पण या चक्रांसाठी, या इव्होल्यूशनसाठी, या ह्याच्यासाठी क्रिस्टल हे चांगले टूल्स आहेत. ओपनिंगसाठी चांगले टूल्स आहेत. इव्हन क्रिस्टलला घेऊन जायची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणजे जसं मी माझ्या घरातल्यांना मागं ओढून नेणार आहे किंवा व्हॉटएव्हर. उद्या पिक्चर बदलू शकेल. माझा मुलगा माझ्या पुढे असेल. तो मला नेल. काही सांगता येत नाही, कारण हे हायर लेव्हलचे सोल्स आहेत आपल्याजवळ, क्षणार्धात पुढे जाणारे. तर असं आहे की आपण, म्हणजे उदाहरणार्थ आता आपण म्हणू, आपण पुढे घेऊन चाललोय लोकांना. तर आपल्याला त्या क्रिस्टलची सुद्धा बांधिलकी आहे. आणि क्रिस्टल हे सजीव आहेत. कारण पृथ्वीमध्ये पूर्वी सगळा क्रिस्टल लिक्विड होता. हे सगळं ओरिजिनमधनं तुम्हाला कळेल, की धरती कशी तयार झाली. आपण सुद्धा अजूनही आपला अंतरंग सगळा क्रिस्टल आहे. पाणी म्हणजे क्रिस्टल. तर आपण सुद्धा आतून क्रिस्टल आहोत. पृथ्वी सुद्धा क्रिस्टल होती. तेच ओरिजिन होतं. म्हणून क्रिस्टल हे आपल्या त्या आपल्या घरी जायला खूप मदत करणार आहेत. त्यांनाही घेऊन जायची आपली जबाबदारी आहे. इव्हन त्यांना सुद्धा काही सजीव मानलेलं आहे. काही क्रिस्टलमध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर्ड केलेली आहे आणि ते जेव्हा आपण घेऊन ध्यान करणार आहोत, तेव्हा आपल्याला फास्ट ती मदत होणार आहे. आणि त्यांना आपली होणार आहे, आपली त्यांना होणार आहे. ध्यान न करणाऱ्यांना 5% ते 10% मी काय बोलतीये क्रिस्टलचं ते ध्यानी लोकांसाठी. ज्यांना खूप पुढे जायचंय किंवा ज्यांना क्रिस्टल थेरपी, क्रिस्टल कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, नॉलेजमध्ये, अशा लोकांसाठी अमृता मॅडम कोर्स घेणार आहेत. मी पण घेणार आहे. त्याच्यात हायली स्पिरिच्युअल कनेक्टेड ते कव्हर मी करणार आहे. बाकीचं मटेरिअलिस्टिक, पैसा हे ते सगळं ते सगळं सांगतील. आरोग्य किंवा काय ते सगळं त्या घेतील. तर हा कोर्स असणार आहे. फी ₹500 ठरवलेली आहे. 7 ते 8 दिवसांची. तर करा तुम्ही जरूर आणि हे पुढं जायला उपयोगी आहे म्हणून पण हा लॉन्च करत आहोत. याच्यानंतर नो द ट्रुथ म्हणून तो 3 दिवस असेल. साधारण 11 ते म्हणजे 8, 9, 10 तारीख ठरवली आहे. ते 3 दिवस ते घेतील आणि त्याच्यापुढे 11 ते 17 हा ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस फ्लायर आहे सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटवर. ते फ्लायर बघा. तो एक होईल आणि त्याच्यानंतर हे भाग 3 असं किंवा 11 ते 17 मध्ये स्प्लिटिंग होईल. तर असा आपला अजेंडा आहे. तर हे सगळे पुढचे आहेत प्लॅन्स. तर ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, नाहीतर मग मी मीटिंग कन्क्लूड करते. काही तुम्हाला शंका आहे का? तो भाग 3 फ्री असणार आहे. 3 दिवसाचा तो जे घेतील आपली ओरिजिन हे ते, तो सुद्धा फ्रीच असणार आहे. फक्त क्रिस्टलला आहेत चार्जेस, कारण मग एनर्जी एक्सचेंज होत नाही आणि मॅडम हीलिंग म्हणून काम करणार आहेत आणि त्यांना स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स आहेत,
की ऊर्जा एक्सचेंज शिवाय काही करायचं नाही. नाहीतर मग ते हीलरवर इफेक्ट्स येतात. लक्षात घ्या, काही गोष्टी अशाच दिल्याने ना तोटा करावा लागतो. मी तो भोगलाय शिवसुरदयच्या वेळी. तर अशाही गोष्टी आहेत. त्या तुम्ही समजू शकत नाहीत. पण ट्रस्ट ठेवत जा. प्रत्येक वेळेला नाही म्हटलं तर समजून घ्यायची. तर हे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील जरूर विचारा. काही प्रश्न आहेत, काही सूचना आहेत, काही बदल करायचा आहे का? भाग 3 मी जो घेईल, तो मला असं वाटतंय सकाळी घ्यावा परत एकदा लवकर उठावं 5ला, 5 ते 6 वगैरे. तर ते तुम्ही मला सांगू शकता. काही शंका आहेत का? हात वर करा, जरूर विचारा. काही सूचना द्या, काही तुम्हाला म्हणायचंय का या प्लॅन्सबद्दल? काही विचारायचंय का? श्रद्धा मॅडम बोला. श्रद्धा मॅडम? श्रद्धा चापेकर मॅडम बोलताय का? श्रद्धा नाही कदम भाग मॅडम? 3 सकाळीच घ्या नाही मॅडम. छान आहे. चालेल चालेल सकाळी. भाग 3 चालेल ना सकाळीच घ्या सकाळी? मॅडम. हो हो, कारण चालेल चालेल. आपण सकाळी आपण हो. सकाळी बरेच दिवस काही करत नाही हो म्हणून चालेल मग असं चालेल हो, चालेल. हो, चालेल हो. ना? हो हां, चालेल चालेल. ठीक आहे. काहीच हरकत नाही. ठरवू 5 ते 6 वगैरे असं म्हणजे हो ते चालेल त्याच्यात ध्यान घेणार आहोत ना आपण ते. चालेल चालेल. बरं अजून काय? वीणा मॅडम अनम्यूट आहात बोला. वीणा मॅडम? मॅडम हां. सकाळीच 5 वाजता फ्रेश वाटतंय. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. नाही अजून काही तुम्हाला सांगायचंय का? टाईम तर ठीक आहे. आणि अजून एक विचारायचं होतं, चक्रा हां, विचार. ध्यानात हे वेबसाईटला नाहीये ना सध्याला तरी? कोण म्हणतंय? नाही मी ट्राय केला, मला काही दिसलं नाही म्हणून म्हटलं. तुम्ही ए ग्रुपमध्ये आहात का? आहे की. मग आहे ना तुमचं चालू. तुमचं नाही लॉगिन बघा, चेक करा. चेक केले मॅडम आता किती 4-5 दिवस झालं मी चेक करतेय, मला काही ते दिसत नाहीये. म्हणून म्हटलं. बरं बघून सांगते मी तुम्हाला. हो चालेल मॅम. अजून? अजून काही शंका? कोणाला काही विचारायचंय? नाही मॅम. काही विचारायचंय का? मला काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली दिसत नाही चॅट बॉक्समध्ये. मी आधी काही विचारलं होतं चक्राचं. कितीला? 4ला होता आपला चक्राध्यान. 4ला म्हणजे काय? पहाटे 4ला आणि 20/11 पासून चालू झाला होता. 20 नोव्हेंबरमध्ये होता मॅडम. नोव्हेंबर. तो ऑनलाईन होता. मी वेबसाईटवरचा विचारला. ओह! वेबसाईट हां, हां. वेबसाईटचा नोव्हेंबर 22ला सुरू झाला. हो. वेबसाईटचा? नाही हो. ऑनलाईन माझ्या लक्षात आहे. नाही. वेबसाईटचं बघ. वेबसाईटचं आपलं पहिलं आवर्तन असं विचारलं होतं. बरं ठीक आहे. सकाळीच घ्या. भाग 3 11 ते 12 पर्यंत आहे का मॅम? नाही, 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 नाही. भाग 3 आहे ना, भाग 3 मी तुम्हाला 8, 9, 10 ते सांगितले 3 दिवस आपली ओरिजिन, नो द ट्रुथ. ते म्हणतायत, की हे सत्य जर जाणून घेतलं, की पृथ्वी तयार कशी झाली, आपण कसे तयार झालो, तर आपण लवकर आपल्याला घरी जायचा मार्ग लगेच लक्षात येईल ना. घरापासून इथे कसं आलो, ओरिजिन पासून आपण कसं आलो, डिव्हिनिटी होतो, आपण देव होतो, आपण ब्रह्मांड होतो, आपण क्रिएटर होतो. त्यातून आपण ह्युमन बीइंग कसं झालो, हे जर जाणून घेतलं, हे बायबलमध्ये पहिल्यांदा मांडलेलं आहे. आणि बायबलमध्ये कुठेही ख्रिश्चनिटीचा उल्लेख नाहीये. त्यांची पी-एच-डी झाली आहे बरं का बायबलवर, ज्यांना बोलवतीये मी त्यांना. तर ते सगळं ओरिजिन मी आणून त्यांनी मला दिलंय वाचायला. खूप अल्टिमेट आहे, वाचण्यासारखं आहे. पण आता करायचं काय काय? शेवटी त्यांनाच म्हटलं, "तुम्ही या माझ्याबरोबर माझ्या साधकांना नॉलेज द्या." तर ते लगेच तयार झाले. ठीक आहे. तर ते प्रिस्ट म्हणजे चर्चमध्ये कामच करतात हे सगळं सांगण्याचं. तर आपल्याला हे जाणून घ्यायचंय आपलं ओरिजिन आणि ते सगळं. त्यांना मी सांगितलं आपल्याला काय-काय हवे ते. मग ते इंग्लिशमधनं आहे, पण तुम्हाला कळेल, कळणार नाही असं काही नाही. शेवटी फक्त व्हायब्रेशन जॉइन व्हा ना, तो बघून घेईल ना कसं समजून घ्यायचंय. हे बघा नॉलेज हे असं आहे, की ह्यानी समजलंच पाहिजे ना असं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगते ना मी. आता तुम्हाला लक्षात घ्या, हे जे आपण सगळं शिकतोय ना, हृदयाने काम करायचंय आता डोक्याने नाही. डोक्याने नको समजू देत, हृदयाने बसा. आपोआप तुम्हाला त्या नॉलेजचा फायदा होणार आहे. हे सगळं आम्ही शिवसरोदयमध्ये फार अमेझिंग आहे. सगळ्यात अल्टिमेट शिवसरोदय. हां? कोण बोलतंय?
तर हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही नुसतं व्हायब्रेशननी बसला ना, ते नॉलेज काम करणार आहे तुम्हाला. तर कनेक्ट व्हा, कनेक्शननी होऊन जातं. जसं मी म्हणते ना, ध्यानाला फक्त वेडी सुरू करा, ऐका नका ऐकू. व्हायब्रेशन काम करतील. तसं सेशनला बसा त्या 3 दिवसाच्या, आपोआप आणि त्यांची ग्रेस पण मिळेल तुम्हाला सांगते. अशीच व्यक्ती आहे. ग्रेस मिळणारी व्यक्ती आहे. तर ते जरूर करा अटेंड. ठीक आहे? अजून काही शंका कोणाला? 5 ते 6 ठीक आहे. ओके. कोणाला काही सांगायचंय, सूचना करायची आहे, काही विचारायचंय? नसेल तर चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. अ, कदाचित अजून एक मीटिंग होईल. भाग 1 हृदय ध्यान, व्हिज्युअलायझेशन, संकल्प किंवा अजून मला अगदी गरजेचं वाटलं तर 10 तारखेच्या आत एक मीटिंग होईल. नाही तर त्या ग्रुपवर व्हॉईस क्लिप मी टाकत जाईल. तसं नेहमीच्या पद्धतीने संकल्प पूर्ण करूयात आणि मग 11 तारखेपासून मी जे काही सांगेल ते करूयात. अजून मला एक्झॅक्ट माहिती नाहीये, की फक्त एक कळते, की हृदय ध्यान आणि व्हिज्युअलायझेशन हे खूप-खूप आपल्या पुढच्या सगळ्या ध्यानाच्या आणि इव्होल्यूशनच्या ह्याला उपयोगी पडणारं आहे. पण आपल्याला भाग 3 मध्ये एक्झॅक्ट काय करायचं आहे हेच काम करायचं आहे. मग हे तुम्ही विसरून जाऊ नये. हा प्रोग्राम जरूर करा 3 बोटांचा. तो फार महत्वाचा आहे. काही लोकांना व्हिज्युअलायझेशन जमत नाहीये. तुम्हाला जेवढं व्हिज्युअलायझेशन होईल, की आपण कसं मुक्त झालोय, हे जेवढं आपण व्हिज्युअलाइज करू, आपल्याबरोबर सगळे घेऊन जाण्याचं आपण ते जे सगळं केलंय छान सुंदर आणि ह्याच्यात काही-काही जॉमेट्री मदतीस येणार आहेत. जसे क्रिस्टल मदतीस येणार आहे, तसं मर्कबा यंत्र, मर्कबा शेप, पिरॅमिड शेप, अजून असे काही शेप आहेत, ग्रिड्स आहेत, चक्रासाठी ग्रिड्स आहेत. त्या सगळ्या शेप्स मी यूज करणार आहेत, ग्रिड्स मी यूज करणार आहेत. त्या व्हिज्युअलाइज करायच्यात तुम्हाला. लक्षात घ्या. इव्हन तुम्हाला सांगते असे एकदम फास्ट टेक्निक्स निघालेत. तुम्हाला मी सांगितलं होतं आज्ञाचक्र ट्रिगरिंगसाठी ज्यावेळेला आपण म्युझिक सुरू करतो आणि ते म्युझिक ऐकायचं आणि इमॅजिन करायचं आपल्या पिरॅमिडला. पिरॅमिडच्या 4 बाजू. तर हे सुद्धा असे काही टेक्निक्स आहेत, की काही हे सिक्रेट जिओमेट्रिकल शेप्स ते बघायचे आणि इमॅजिन, व्हिज्युअलाइज करायचे आणि ते म्युझिक ऐकायचे. ह्यानी सुद्धा ॲक्टिव्हेशन, ट्रिगरिंग फास्ट होणार आहे. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं होणार आहे. आणि आत्ता मला आठवलं, की एक प्रोग्राम मी सांगायची राहिली तुम्हाला 27 तारखेला, 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा येत आहे. पिरॅमिडच्या वरून आठवण झाली. आणि कार्तिक पौर्णिमेला आपण पिरॅमिडमध्ये कार्यक्रम घेतोय. पिरॅमिड मास्टर शृंगारपुरे यांचा श्रीकृष्ण शृंगारपुरे यांचा पुण्यामध्ये पिरॅमिड आहे. कोथरूडला श्रीकृष्ण पिरॅमिड आहे आणि ते स्वतः पिरॅमिड करतात. लोकांना ॲप्रिसिएशन म्हणून देतात. मला त्यांचा परवा मेसेज आला. ते आपल्या ग्रुपला केव्हा जॉइन झालेत आत्ता नुकते. त्यांनी मला मेसेज पाठवला, की तुम्हाला मी 2 पिरॅमिड त्यांनी सुदर्शनचे पिरॅमिड केलेत. सुदर्शनच्या प्रतीकाचे कॅप केली आहे सुंदर. ते म्हटले, "मी तुम्हाला भेट देऊ इच्छितो, कोणाला तरी पाठवा." तर मग मी त्यांना असं म्हटलं, की मला भेट देताय, पण माझ्या साधकांना पण भेट देऊयात आपण. तर त्यांना मी असा अजेंडा सांगितला आणि त्यांनी तो तयार झाले. त्या पौर्णिमेला आपण कार्तिक पौर्णिमेला पिरॅमिड वर्कशॉप ठेवतोय, पिरॅमिड बनवण्याचा. पिरॅमिड कॅप बनवण्याचा वर्कशॉप. मी ते ग्रुपवर टाकते. त्यांनी मला पिरॅमिड जे तयार केले भेटीला ते. तर एक ते मॅडम 1 मिनिटं. हां. मला आत्ता डोक्यात आलं होतं, की विद्यार्थ्यांसाठी आपण तसा पिरॅमिड देऊया तर तो कुठे मिळेल असं. मी तुम्हाला प्रश्न आत्ता विचारणार होते, आपण तर तुम्ही एकच तोच आहोत. आत्ता विषय काढला. अर्चना मॅडम खूप आपण एक आहोत. एक आहोत तुम्हाला सांगते. या शनिवारी चाललीये मी खेडशिवापूरच्या एका शाळेमध्ये. मागच्या वर्षी 100 मुलांचा प्रोग्राम घेतला. पहिलीतली मुलं सुद्धा ध्यान करतायत आज. त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती. एवढ्या गावरान आयांनी संस्कार दिलेत मुलांना. तर खूप तल्लीनतेने त्यांनी ध्यान केलं आणि शिवाय मला काय-काय प्रश्न विचारले हे मी तुम्हाला सांगितलं. तर त्या शाळेत मी चाललीये, तर एक्झॅक्टली मला असं वाटलं, की 100 पिरॅमिड आपण घेऊन जावं आणि प्रत्येक मुलाला ती पिरॅमिड कॅप द्यावी
पण टाइम खूप कमी आहे. नक्कीच पुढच्या वेळेला मी हे करणार आहे, मुलांना देणार आहे आणि त्या मुलांना पण पिरॅमिडचं सांगावं असं मला वाटलं आणि शनिवार म्हणजे वेळ कमी नाही ह्यांचा मला परवाच मेसेज आला. पण मी लगेच संधी साधून म्हटलं आमच्या साधकांना द्या. तर ते पिरॅमिड कॅप करायला शिकवणार आहे. मी फोटो टाकेल. ती कॅप ज्याची त्यांनी बनवायची मी त्यांना सगळ्यांसाठी साहित्य आणायला लावलंय. ते शिकवणार आहेत पिरॅमिड कसा करायचा. पिरॅमिड कॅप करून घरी घेऊन जायची आहे तुम्ही आणि त्यांना बरेच पिरॅमिड घेऊन पण यायला लावलेत, की जसं हँगिंग पिरॅमिड. ते बऱ्याच प्रकारचे पिरॅमिड करतात. साध्या आपल्या शीटपासून म्हणजे ड्रॉइंग शीट म्हणा किंवा काय-काय त्यांचे आहेत. तर ते असे हँगिंग पिरॅमिड करतात आणि त्यांना म्हटलं घेऊन या, मग ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ देत आणि आपले कॉपर पिरॅमिड आहेत हे तुम्ही करू शकता. तर तो वर्कशॉप आपण ठेवलेला आहे आणि हे जरूर शिका तुम्ही. आता अर्चना मॅडमला इच्छा झाली तसं मुलांना जाऊन घेऊन देऊ शकता किंवा त्यांना करायला मॅडम शिकवू तुम्ही शकता. तुम्ही तुम्ही कॉपरचा पिरॅमिड दिलाय ना तेव्हापासूनच वैष्णवी आणि मी आम्हाला वाटत होतं की ते माप घेऊन कार्डशीटचे आपण बनवूयात आणि विद्यार्थ्यांना वगैरे त्याच्या खाली बसून म्हणजे ते घालून अभ्यास करता येईल असं बनवून देऊयात असं चाललं होतं आमचं हं, दोघींचं. हं, हं. आता थोडंसं पिरॅमिडचं नॉलेज पण बदलत आहे आणि ते लॉ ऑफ वननेस मध्ये मला काल असं कुठं आलेत 2 गोष्टी. त्या थोड्याशा वाचल्या पण पूर्ण वाचून झाल्या नाही. कारण मी अशी तिथे पण रिव्हर्स इंजिनिअरिंग चाललंय. वरून खाली चाललंय. 5वं बुक वाचणं चाललंय आणि त्याचे आधी 4ला वगैरे काय-काय म्हटलंय म्हणे त्यांनी. तर ते पण मी वाचून होणार आहे. आता करायचं काय-काय असं होतं. पण तिथे ते काही बरंच नॉलेज बाहेर पडतंय. वेगळं-वेगळं बाहेर पडतंय. बघूयात काय होतंय ते. रोज इन्फॉर्मेशन बदलतीये. म्हणजे इथनं सुद्धा बदलली जातीये. जसं आपण वर-वर चाललोय, जसं पृथ्वी वर चालली, जसजसे पोर्टल्स उघडतायत, तसं आपल्याला रिॲलिटी उघडत चाललेली आहे. आणि जे ग्रंथांमध्ये सगळं लिहिलेलं आहे ते शास्त्रानी, सायन्सनी लोकांनी जाणून घेतलंय आणि त्यामुळे शास्त्रीय मनाला हे सगळं ॲक्सेप्ट होतंय आणि म्हणजे पूर्ण सायंटिफिक, भौगोलिक उदाहरणार्थ शनीची ती जी रिंग असती ना, ती रिंग त्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन साठवलेली असते. त्या रिंग गायब होणार आहेत. कुठल्या ग्रहाचं काय होणार आहे हे पण दिलेलं आहे. कुठं काय आहे हे पण दिलेलं आहे. या सगळ्या इन्फॉर्मेशन्स बदलत चालल्यात फास्ट स्पीडने. तर स्मिता मॅडम ऐकत असतील तर किंवा जे कोणी ॲस्ट्रोलॉजीचा कोर्स करत असतील त्यांनी हे शिका. अत्याधुनिक ॲस्ट्रोलॉजी शिका, की काय प्रत्येक ग्रहात काय स्टोअर केलंय, ओरिजिन काय बदलतंय, ते नॉलेज काय बदलतंय आणि हे जर केलं तर जास्त लेटेस्ट अपडेटेड नॉलेज तुम्ही लोकांना देऊ शकाल. चला, गुड नाईट. गप्पा खूप चांगल्या आहेत. एंडलेस होऊ शकतात, पण आपल्याला झोपायचं आहे. शक्य असेल तर फोन नंबर देता येईल का? मॅम त्यांच्याकडून पिरियड मागवता येतो का? आता ते त्यांना मी ते विचारते आहे आणि असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर मी देईल. अ, फक्त मला पण बघू देत त्यांच्याकडे कुठले-कुठले पिरॅमिड्स आहेत ते आणि त्याच्या कॉस्ट हे सगळं डिटेल्स तुम्हाला देईल. तुम्ही मागवून घेऊ शकता. चला, अजून कोणाला काही शंका विचारायची आहे का? आणि नक्की या समोती ह्याला कार्तिक पौर्णिमेला नक्की या बरं का पिरॅमिडला. तुम्हाला सांगते अगदी ठरवा. काय मॅडम अजून कोणाला प्रश्न? चक्रज्ञान एप्रिल 23ला वेबसाईट वरून घेतलंय. हो ना. हां, मी नाही का म्हटलं एप्रिल, मे. आणि एप्रिल ते कधीपर्यंत व्हॅलिड होतं मॅडम? तारा मॅडम? तो व्हॅलिड मला वाटतं 10 दिवस 15 दिवस. नाही 15 दिवस कसं असेल हो? 15 दिवस बरं जाऊ द्या. ठीक आहे. मी आता बघते. आता मला वेळ मिळेल. पण ते आता झालं मला बोलून जे बोलायचं होतं ते. अ, तर मला फक्त एकच सांगायचं होतं, की तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला थोडंसं करायला लावू नका. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही थोडंसं करत चला. मागं खूप राहता तुम्ही. कित्येक वेळा चक्रा ध्यानाला जागवलं. अरे एप्रिलमध्ये कोर्स घेतलेल्यांनी अजून एकही व्हिडिओ बघितलेला नाहीये. तुम्हाला दाखवलंच परवा. आणि मग कसं होतं माहिती का, रिझल्ट आले, महत्त्व कळायला लागलं, की मग हे लोकं जागे होतात. भले तुमचे पैसे असतील तरी कोर्स काही असतो की नाही व्हॅलिडिटी. त्याला काही लाईफटाईम मी नाही ठेवू शकत.
लाईफ टाईम काहीच नाहीये. आपण पण आपली पण लाईफ आज आहे, उद्या नाही. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याला चार्जेस पण तेवढ्याच ठेवले. कारण चक्रधन हे हायर नॉलेज आहे. निदान आपलं तरी चक्रधन. आपले चक्रधन हे हायरच नॉलेज आहे. त्यामुळे तुम्ही ते पे केलं म्हणून तुम्हाला रिझल्ट्स आलेत. लक्षात घ्या. अजून कोणाला काही आहे? पर्सनल बोलायचं आहे की? पर्सनल बोलायला मी नंबर देते त्यावेळेला कमी लोकं मला देतात. तुम्ही मला करा उद्या फोन. 11 नंतर मला फोन करत जा. परवा मला रात्री 12 वाजताचा कॉल आहे. मी टाकणार होते स्क्रीनशॉट सगळ्या ग्रुपवर. तुम्हाला वाटत असेल ना मी अशी का बोलते? रात्री 11 का 12चा मिस कॉल येतो. आणि मग असं काही म्हटलं की मग म्हणतात नाही चुकून लागलं. पहाटे 5चे मला मिस कॉल येतात. मला जर फोन अगदीच इमर्जन्सी मला आधी टाकत चला ग्रुपवर करू का? तर 11 नंतर करा. कारण माझं शेड्यूल जेवते मी 10 वाजता. संध्याकाळची जेवते मी 6 वाजता. मी शिवसर्वोदय शिकले आज तागायत पाळतीये. तुम्हाला सांगते मी. तर हे तुम्ही पण पाळा. कारण हे नेचर बरोबर जसं राहू तसं नेचरशी जास्तीत जास्त आपण कनेक्टेड राहू. प्रतिपदा करणे, नेचरशी कनेक्टेड. जेवायचं नेचरप्रमाणे. 6 नंतर पक्षी, वनस्पती झोपतात. म्हणजे वनस्पतीप्रमाणे आपणही खाऊन घ्यायचं. नंतर 6-7 नंतर खायचं नाही. सूर्य वर यायच्या आत 12च्या आत जेवायचं. आम्हाला सांगितलं होतं 11च्या आत जेवण पाहिजे. आम्ही 10लाच जेवतो. तर हे त्यामुळं मग मी 11 पर्यंत फ्री नसते. सकाळी माझे 2 ते 3 ध्यानाची आवर्तनं झालेली असतात 10 वाजायच्या आत. तुम्हाला सांगते. कमीत कमी 3 ध्यान झालेले असतात. मग 11 नंतर तुम्ही मला फोन करत चला आणि संध्याकाळी 5:30च्या आत. ठीक आहे. अजून काही शंका आहे का कोणाला? तुम्ही मला उद्या फोन करा सुचिता मॅडम. 11:15 करा. कोणाला काही विचारायचं नसेल तर मी बंद करते. गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद मीटिंगला आल्याबद्दल. काही अजून शंका काही असेल तर ग्रुपवर टाकू शकता तुम्ही. चला. गुड नाईट.